वेलकम टू माय चॅनल. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सिंधू संस्कृती थोडी डीपमध्ये बघणार आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बेसिक प्राचीन भारताच्या इतिहासाची वरवर ओळख करून घेतलेली होती. तर त्याचीच आज पहिली पायरी चढतोय असं म्हणायला हरकत नाही. तर सर्वात महत्त्वाचं जो घटक आहे तो म्हणजे आपली सिंधू संस्कृती. तर बघा, याचा परिचय आहे. सिंधू संस्कृती ही भारतातील सर्वात प्राचीन नागरी संस्कृती मानली जाते. तिला हडप्पा संस्कृती असेही म्हणतात, कारण तिचे अवशेष प्रथम हडप्पा येथे सापडले. बघा, या सिंधू संस्कृतीचे जे अवशेष आहेत, म्हणजेच की काही जुन्या वस्तू ज्या सापडलेल्या होत्या त्या कुठे सापडल्या? हडप्पा येथे सापडल्या. त्यामुळं या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असेही म्हटलं जातं. ही संस्कृती प्रामुख्याने सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यात विकसित झाली. कुठं विकसित झाली ही संस्कृती? तर सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये विकसित झाली. आता हिचा कालखंड जो आहे तो असा आहे. हिचा प्रारंभिक कालखंड आहे तो इसवी सन पूर्ण 3300 ते 2600. प्रगत हडप्पा इसवी सन पूर्व 2600 ते 1900. उत्तर हडप्पा इसवी सन पूर्व 1900 ते 1300. आता हा जो कालखंड आहे, म्हणजे इतिहासामध्ये बघा की कालखंड याला खूप महत्त्व आहे आणि ते लक्षात राहणं खूपच क्लिष्ट पद्धतीचं आहे, किचकट आहे. तर इसवी सन म्हणजे काय किंवा ते कन्सेप्ट काय आहे ह्यावर मी डीपमध्ये व्हिडिओ नक्की बनवेन. कारण ते जर समजलं नाही तर आपल्याला इतिहास समजत नाही. म्हणजे इतिहासाचा एक थोडक्यात तो महत्त्वाचा घटक आहे की सणावळ्या सगळ्या. आणि हे जे आपण लिहितो किंवा इसवी सन हे जे कालगणना करण्यासाठी आपण जे वापरतो, तर नक्की ते आहे काय, त्याची सुरुवात कशी झाली, त्याचा इतिहास काय, हे सगळं मी तुम्हाला स्पेशल एका व्हिडिओमध्ये नक्की समजून सांगेन. त्यानंतर बघा, शोध. आता या सिंधू संस्कृतीचा शोध 1921मध्ये दयाराम साहनी यांनी हडप्पाचा शोध लावला. म्हणजे हडप्पा येथे त्यांनी काय केलेलं आहे तर उत्खनन केलेलं आहे. त्यामध्ये त्यांना 1921 रोजी काय सापडलेलं, बऱ्याच अशा हडप्पा संस्कृतीतल्या गोष्टींचे अवशेष सापडले. आणि तिथून मग पुढे आणखीन रिसर्च झाला आणि त्यानुसार मग तिथं एक म्हणजे नागरी वसाहत होती असं समोर आलं. त्यानंतर 1922मध्येच राखालदास बॅनर्जी यांनी मोहेंजोदारो याचा शोध लावला. बघा, हे दोन शोध सलग 2 वर्षात लागलेले आहेत. आता यातली प्रमुख स्थळे कशी लक्षात ठेवायची बघा. हडप्पा हे ठिकाण आत्ता आहे ते आहे पाकिस्तानमध्ये आणि त्याची विशेषता अशी आहे की पहिलं शोधलेलं शहर म्हणून त्याची ओळख आहे, त्याची विशेषता आहे. त्यानंतर मोहेंजोदारो हे सुद्धा आता सध्या पाकिस्तानमध्येच आहे आणि ते कशासाठी प्रसिद्ध आहे किंवा त्याची विशेषता काय आहे तर महान स्नानगृह तिथं आहे. महान म्हणजे सर्वात मोठं स्नानगृह तिथं आहे. त्यानंतर बघा, लोथल हे ठिकाण गुजरातमध्ये आहे आत्ता. तिथं त्याची विशेषता काय आहे की हडप्पा संस्कृतीमध्ये ते लोक जे व्यापार करायचे, तर व्यापार करण्यासाठी त्यांचं बऱ्यापैकी समुद्री मार्गाने त्यांचा व्यापार व्हायचा. तर तो लोथल येथील बंदरावरून व्यापार केला जायचा. म्हणजे लोथल येथील बंदर हे विशेष होतं. त्यानंतर धोलावीरा हे सुद्धा सध्या आता गुजरातमध्येच आहे. तर हे धोलावीरा हे कशासाठी विशेषता होती ह्याची की तिथलं जे जलव्यवस्थापन होतं ते विशेष होतं. जसं की जे सांडपाणी आहे किंवा त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावलेली असेल किंवा येणारं जाणारे पाण्याची कशी व्यवस्थित सुटसुटीत अशी एक व्यवस्था केलेली होती, ती विशेष होती यामध्ये. त्यानंतर कालीबंगन जे आहे ते आता सध्या राजस्थानमध्ये आहे. ते कशासाठी प्रसिद्ध होतं किंवा काय विशेष होतं तर नांगरलेलं शेत तिथं विशेष होतं, प्रसिद्ध होतं. राखीगढी हे सध्या हरियाणामध्ये आहे
आणि भारतातील सर्वात मोठ्या स्थळांपैकी एक ते मानलं जातं राखीगढी. त्यानंतर बघा पुढचा जो पॉईंट आहे ते म्हणजे नगररचना, टाउन प्लॅनिंग. सिंधू संस्कृतीची सर्वात मोठी खासियत म्हणजे नियोजनबद्ध शहरे. म्हणजे इतकं परफेक्ट बांधकाम नियोजन आणि जे वसाहत जी आपण म्हणतो ती अतिशय व्यवस्थित नीटनेटके आणि नियोजनबद्ध होते. तर त्याची जी खासियत आहे ती काय होती बघा, की सरळ आणि रुंद रस्ते होते. रस्ते एकमेकांना काटकोनात छेदत होते. त्याचबरोबर त्या नगरातील जी घरं होती, त्या शहरातील जी घरं होती ती होती भाजलेल्या विटांपासून बनवलेली. प्रत्येक घरात स्नानगृह होतं. घरातून सांडपाणी थेट गटारामध्ये सोडलं गेलेलं होतं. झाकलेली गटारं होती, विहिरी होत्या, धान्यागारं होती. धान्यागारं म्हणजे काय, की धान्य ठेवण्याची विशेष जागा. अशा पद्धतीनं सुटसुटीत अशी काय होती तिथली नगररचना होती. म्हणजे जसं आत्ताच्या घडीला आपण प्लॅनिंगनुसार जशी घरं बनवतो तशी त्या काळात त्या लोकांनी बांधलेली होती. म्हणजे विशेष आहे की त्यावेळीसुद्धा भाजलेल्या विटा किंवा हे जे सांडपाण्याचं नियोजन वगैरे हे अमेझिंग आहे. म्हणजे त्याचबरोबर पुढचा जो पॉईंट आहे तो महान स्नानगृह, ग्रेट बाथ. मोहेंजोदारो येथे धार्मिक स्नानासाठी वापरले जात असे. पक्क्या विटा व जलरोधक बांधकाम. म्हणजे महान स्नानगृह कुठं त्याचं अवशेष सापडले तर मोहेंजोदारो येथे सापडले. आणि हे जे स्नानगृह आहे ते बऱ्यापैकी धार्मिक स्थानासाठी वापरलं जायचं. त्याचबरोबर पक्क्या विटा आणि जलरोधक बांधकाम. म्हणजे कुठंही असं लिकेज आहे किंवा काय असं ह्या पद्धतीचं असं काहीच नव्हतं. प्रॉपर असं जलरोधक म्हणजे ज्याला आपण वॉटरप्रूफ म्हणतो त्या पद्धतीचं बांधकाम होतं. त्यानंतर जी घरं होती ती बघा, ती घरं होती विटांची, जी भाजक्या विटा ज्या असतात आपण आत्ता वापरतो त्या पद्धतीच्या विटांची ती घरं होती. आणि घरांची रचना 1 किंवा 2 मजले. म्हणजे त्यावेळेस सुद्धा बघा की मजल्यांमध्ये घर बांधलं जायचं. त्यानंतर अंगण असायचं घराच्या पुढे. प्रत्येक घरामध्ये स्नानगृह होतं, विहिरी होत्या आणि मोस्ट ऑफ द जे म्हणतो आपण त्याला की स्वच्छतेवर प्रचंड भर दिला गेलेला होता त्यावेळी. म्हणजे त्या लोकांनी स्वच्छतेवर जास्त भर दिलेला होता, नीटनेटकेपणा. त्याच्यानंतर बघा अर्थव्यवस्था. त्यातला त्यांचा मुख्य व्यवसाय होता तो म्हणजे शेती, पशुपालन, व्यापार आणि काही हस्तकला. आता शेतीमध्ये बघा त्यांची प्रमुख पिकं जी होती ती होती गहू, जव, वाटाणा, तीळ, कापूस. या पिकांचं ते काय घ्यायचे उत्पादन घेत असत. आणि त्याचबरोबर पशुपालन, काही छोटे मोठे व्यापार, हस्तकला यांकडेही त्यांचं लक्ष असायचं. म्हणजे यातून ते त्यांचा उदरनिर्वाह करत असत. त्यानंतर आहे व्यापार. मेसोपोटेमियाशी व्यापार त्यांचा चाले. समुद्री व्यापार म्हणजे समुद्री मार्गाचा बहुतांश व्यापारासाठी उपयोग होई. मग अशी जे सांगितलं की लोथल येथील जे बंदर होतं तिथून त्यांचा व्यापार चालत असे. त्यानंतर वजन आणि मापांची प्रमाणित पद्धत त्यांच्याकडे होती. म्हणजे आत्ता जे आपण प्रत्येक गोष्टीसाठी वजन किंवा मापं जी वापरतो तशी त्यावेळीसुद्धा प्रमाणित मापं त्यांची जी पद्धत होती ती अगदी व्यवस्थित होती. त्यानंतर बाकी काही उद्योग होते ते म्हणजे मणी बनवणे, मातीची भांडी बनवणे, दागिने बनवणे, धातूकाम करणे, तसेच शिक्के तयार करणे. त्यानंतर बघा धर्म. आता असं त्या म्हणजे जेव्हा आपले दयाराम साहनी असतील किंवा राखालदास बॅनर्जी असतील यांच्याकडून जेव्हा ते पुरातत्व खात्याकडून ही जी शोध मोहीम झाली त्यानंतर बरेच असे पुरावे तिथं मिळाले की त्या लोकांच्या तिथं राहणीमान कसं असेल किंवा ते कुठल्या देवांची कुठल्या देवतेंची पूजा करायचे किंवा त्यांचं प्रत्येक गोष्ट कशी असायची हे सगळं त्या गोष्टींमधून समजून गेलं. तर त्या उत्खननामध्ये बरेच असे
म्हणजे ज्या देवी असायच्या तर त्या देवींच्या मूर्त्या जास्त प्रमाणामध्ये मिळाल्या. म्हणजे स्त्रीरूप देवी जे आपण म्हणतो त्या बहुतांश प्रमाणामध्ये सापडलेल्या होत्या. मग यावरून असं आढळून आलं की त्यावेळेसचे जे ते लोक होते ते स्त्रीप्रधान म्हणजे स्त्रियांना महत्त्व त्यावेळेस दिलं जात असे. म्हणजे त्यातून एक थोडक्यात काय म्हणू आपण त्याला, एक अंदाज बांधला की त्यावेळेस स्त्रियांना महत्त्व दिलं जात असे. तर या धर्म या पॉईंटमध्ये बघा की मातृदेवीची पूजा ते लोक करीत होते. तसेच पशुपती सदृश्य देवतांची पूजा करत असत. पिंपळ या वृक्षाची ते पूजा करत असत. त्याचबरोबर बैल आणि सापाची सुद्धा पूजा करीत असत. त्यानंतर बघा शिक्के, सील्स, दगडाचे शिक्के बनवणे बहुतेक चौकोनी आकारामध्ये असायचे. एकशिंगी प्राणी ज्याला आपण युनिकॉर्न म्हणतो ते प्रसिद्ध होतं. आणि अद्याप म्हणजे जे त्यांनी जे शिक्के बनवलेले होते त्यावेळेस ते सुद्धा सापडले असतील त्या उत्खननामध्ये. तर त्यावर जी लिपी होती ती अद्यापही वाचता आली नाही किंवा त्याचं प्रॉपर असं आपल्याला काही माहिती मिळालेली अद्याप नाही. आणि ती जी ही लिपी होती ती चित्रलिपीसारखी होती आणि त्याची एक वेगळी खासियत म्हणजे उजवीकडून डावीकडे लिहिलं जायचं. म्हणजे आपण डावीकडून उजवीकडे लिहितो तसं त्यावर उजवीकडून डावीकडं लिहिलं जायचं. आता तरीही म्हणजे आजपर्यंत ती उलगडली गेलेली नाही की ती नक्की कोणती भाषा आहे किंवा त्याच्याबद्दल अद्यापही जास्त माहिती मिळालेली नाही आहे. त्यानंतर कला, त्यामध्ये बघा कास्य नर्तकीचा पुतळा त्या उत्खननामध्ये मिळालेला आहे. दाढीधारी पुरुषाचा एक पुतळा आहे. सुंदर मातीची भांडीसुद्धा आहेत. आपल्याला बघा आपण इतिहासाच्या पुस्तकामध्ये आपल्याला त्या चित्रांच्या माध्यमात दाखवलं गेलं होतं. त्यानंतर समाज, तिथं त्या समाजामध्ये नियोजनबद्ध जीवन होतं. कारागीर होते कुशल, व्यापारी होते, शेतकरी होते आणि स्त्रियांना महत्त्व असल्याचे काही पुरावे तिथं मिळालेले होते. म्हणजे त्यावेळेचे लोक खूप नियोजनबद्ध जीवन जगत होते. त्यानंतर बघा ही जी हडप्पा संस्कृती आहे तर तिचं पतन कसं झालं किंवा त्याची कारणं काय आहेत त्या पतनाची की जी संपुष्टात आली ती संस्कृती, तर त्याचं अजूनही अचूक कारण निश्चित सापडलं नाही किंवा सांगता आलं नाही आहे. पण जी संभाव्य कारणं आहेत त्या संभाव्य कारणांमध्ये पूर किंवा नदीचा मार्ग बदलणे, दुष्काळ, हवामान बदल, व्यापार कमी होणे इत्यादी एक संभाव्य कारणं त्यांनी मांडली गेलेली आहेत इतिहासकारांनी. पण अचूक जे काही कारण आहे की ज्यामुळं ती हडप्पा संस्कृती नष्ट झाली किंवा संपुष्टात आली तर ते अद्यापही समजलेलं नाही आहे. तर सिंधू संस्कृतीचा बऱ्यापैकी आपण पॉईंट कवर केलेला आहे. तर त्यामध्ये आपण काय काय बघितलं तर सिंधू संस्कृती कुठे उगम पावली किंवा तिचा शोध कधी लागला, तिचा कालखंड काय होता आणि त्याचबरोबर सिंधू संस्कृतीमध्ये राहणारे लोक कसे होते, त्यांचं जीवन कसं होतं, व्यापार कसा होता, अर्थव्यवस्था कशी होती त्यांची आणि इतर बरेच गोष्टी आपण स्टडी केल्या. आता जो मी पहिल्या पानावरती मुद्दा मांडलेला होता की सिंधू संस्कृती ही कुठं उदयाला आली तर सिंधू नदीच्या आणि तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यात विकसित झाली, बरोबर. मग आता हाही प्रश्न तुम्हाला पडला असेल की सिंधू नदीच्या प्रमुख उपनद्या कोणकोणत्या. तर सिंधू नदीच्या उपनद्या आहेत झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. MPSC परीक्षेमध्ये सिंधू नदीवर बऱ्याच अंशी प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला सिंपल क्वेश्चन विचारला जाणार नाही. कधी तुम्हाला जोड्या लावा वगैरे अशा पद्धतीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर सिंधू नदीच्या उपनद्या काय आहेत तर झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. आता बघा सिंधू नदीचा उगम मानस सरोवरजवळ तिबेटमध्ये होतो. सिंधू नदीचा उगम कुठं होतो? तिबेटमध्ये मानस सरोवराजवळ होतो. ती भारतातील लडाखमधून पाकिस्तानात जाते आणि शेवटी अरबी समुद्राला मिळते. भारतातून ती कुठं जाते? पाकिस्तानात जाते आणि
शेवटी कुठं जाते? अरबी समुद्राला मिळते. आता सिंधू संस्कृतीतील अनेक प्रमुख शहरे या नदी व तिच्या उपनद्यांच्या काठावर वसलेली होती. बघा, म्हणजे पूर्णतः सिंधू नदी आणि तिच्या ज्या उपनद्या होत्या त्यांच्या काठावर ही जी संस्कृती आहे ती वसलेली होती. कारण जमीन सुपीक असते नदीकाठची आणि त्याचबरोबर म्हणजे इतर सगळ्याही गोष्टी तिथं काय होतात? उपलब्ध होतात. त्यामुळं कदाचित त्या लोकांनी तसा परिसर निवडला असावा. काही सिंधू संस्कृतीची स्थळे घग्गर हाकरा नदीच्या खोऱ्यातही आढळतात, जसं की कालीबंगन आणि राखीगडी. त्यामुळं परीक्षेत सिंधू व तिच्या उपनद्यांसह घग्गर आणि हाकरा नदीच्या खोऱ्यातही संस्कृती विकसित झाली असा प्रश्न येऊ शकतो. थोडासा हा टर्निंग पॉईंटवाला क्वेश्चन आहे की सिंधू संस्कृतीची स्थळं कुठेही आढळतात, अजून घग्गर आणि हाकरा ह्या 2 नद्यांमध्येही आढळतात. आता आपल्याला प्रश्न पडतो की घग्गर आणि हाकरा ह्या सुद्धा नद्या सिंधू संस्कृतीच्या उपनद्या आहेत का? तर नाही, ह्या सिंधू संस्कृतीच्या उपनद्या नाहीत. तर घग्गर हाकरा ही नदी प्रणाली स्वतंत्र आहे, ती सिंधूची उपनदी नाही, हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये सिंधू संस्कृतीबद्दल आपण बऱ्याच अंशी माहिती मिळवलेली आहे आणि जे मेन पॉईंट होते ते मी सगळे कवर करण्याचा प्रयत्न केला. तर हे पॉईंट्स तुम्ही 1 बाय 1 लिहून घ्या आणि ते तुमच्या अभ्यासामध्ये वापरा. आता त्यात जो मी पहिल्यांदा सांगितलेला होता तो म्हणजे हा जो पॉईंट आहे प्रमुख स्थळांचा, तर हा तुम्हाला MCQमध्ये म्हणजेच आपल्या MPSCला किंवा कोणत्याही इतर एक्झामला तुम्हाला पडू शकतो की ते कशासाठी विशेषता आहे तिथल्या स्थळाची किंवा कोणतं ठिकाण कुठे आत्ताच्या घडीला कुठे आहे. तर हे म्हणजे विविध मार्गांनी ते प्रश्न फिरवून विचारले जाऊ शकतात. त्यामुळं हा कॉलम लक्षात ठेवा. त्याचबरोबर सिंधू संस्कृतीचा जो कालखंड आहे, तसंच मी मगाशी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जे इसवी सन आपल्याला जे प्रत्येक इतिहासाच्या पुस्तकामध्ये आपल्याला दिसून येतं, इसवी सन पूर्व किंवा इसवी सन हे नक्की कन्सेप्ट आहे तरी काय? तर त्याबद्दल आपण स्पेशल एक व्हिडिओ नक्की तयार करूया आणि तो मी तुमच्याशी शेअर करेन. अपेक्षा आहे की तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सनावळ्या पाठ करणं किंवा इसवी सन हा जो काही घटक आहे तो कळायचा राहून जाईल. तर तो लवकरच आपण बघूया. तोपर्यंत सिंधू संस्कृती व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा आणि तुम्हाला जर याचीही PDF हवी असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. तुमच्यापर्यंत ती पोहोचवण्याचं काम मी करेन. थँक्यू.